मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,010 वरती. 25,010 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केट झालेलं होतं गॅप अप ओपन. आजच्या दिवशी मार्केटची ओपनिंग जी झाली ती झाली गॅप अप ओपनिंग. मार्केट आपल्याला वरती ओपन होताना दिसलं आणि मार्केटने एक 25,078चा एक हाय पण बनवलेला होता. आणि या ठिकाणी मार्केट वरती जाण्याचं कारण पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मार्केट जेव्हा गॅप अप ओपन होत असतं या ठिकाणी कॉल रायटर जे असतात त्यांना कशा पद्धतीने ते लॉस होत असतो हे मी तुम्हाला सकाळी लाईव्हवरती पण सांगितलं होतं की जर मार्केट या रेंजच्या वरती ओपन होतं आहे तर याचा अर्थ काय, जे कॉल रायटर असतात ना ते ट्रॅप होतात. समजा मी कालच्या दिवशी एखादं ऑप्शन आहे त्याला सेल केलेलं आहे, कॉल ऑप्शन, त्याचं प्रीमियम चालू होतं समजा 100 रुपयांचं. आपण एक उदाहरण घेतोय काल्पनिक, 100 रुपयांचं प्रीमियम मी या ठिकाणी सेल केलेलं होतं. बरोबर, मी का सेल करतो, माझा व्ह्यू काय की मार्केट ह्या लेवलच्या वरती जाणार नाही, मार्केट खाली जाऊ शकतं, त्यामुळे हे प्रीमियम मी सेल केलेलं असतं. बरोबर, पण माझ्या रेंजच्या वरती जर मार्केट गॅप ओपन होत असेल तर हे प्रीमियम वाढलेलं दिसणार. म्हणजे 100 रुपयांचं प्रीमियम 120, 130, 140 असं झालेलं दिसणार तुम्हाला. म्हणजे ते वाढलेलं असतं कारण की मी एक कॉल सेल केलेला असतो, बाय केलेला नसतो. मग मला इथे लॉस होणार आहे, तर मग मी काय करणार आहे, माझी पोझिशन या ठिकाणी एक्झिट करून टाकणार. मी काय करणार इथे, माझी पोझिशन एक्झिट करून टाकणार, स्क्वेअर ऑफ करून टाकणार. म्हणजेच मी जो कॉल सेल केलेला असतो ना त्याला मी या ठिकाणी बाय करत असतो. बाय केलं म्हणजे काय होतं, मार्केट वरती जात असतं. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी सकाळी या ठिकाणी झालेली होती. बरोबर, त्यामुळे मार्केट आपल्याला वरती जाताना दिसलं ताबडतोब. नंतर आपण हे पण म्हटलं होतं की मार्केटने जर या ठिकाणी वेळ घालवला तर तिथे कॉल रायटिंग पण जास्त प्रमाणात होऊ शकते. एक सायकोलॉजिकल लेवल आहे, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही, ठीक आहे ना. मग त्या ठिकाणी काय होतं असतं, वरच्या स्ट्राईक जे असतात ना तिथे पण कॉल रायटिंग होते. जसं 25,000ची लेवल एक सायकोलॉजिकल लेवल आहे. तुम्ही जर नंतर डाटा बघितला असता, आपण तर 10 वाजता बघितला, डाटा बघण्याची गरज नाही आहे तसं, तुम्हाला प्रायजेक्शनवरती काम करायचं असतं. पण नंतर डाटा बघितला असता तुम्ही तर कॉल रायटिंग खूप जास्त प्रमाणात वाढलेली होती 25,000च्या स्ट्राईकवरती. सकाळी आपल्याला पुट रायटर या ठिकाणी जास्त दिसत होते, नंतर जर बघितलं तर या ठिकाणी होते कॉल रायटर. ठीक आहे, त्यामुळे मार्केट हळूहळू खाली चाललेलं होतं. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन होती चार्टवरती. आता हा जो चार्ट लावलेला आहे आपण 5 मिनिटांचा आहे, डेलीमध्ये आपण ॲनालिसिस करत नाही, आपण 5 मिनिटांमध्येच डायरेक्ट चार्ट बघतोय. डेलीमध्ये सेम स्ट्रक्चर आहे. मार्केट 25,000वरतीच बंद झालेलं आहे. 25,010 या लेवलवरती मार्केट बंद झालेलं आहे. 25,010 वरतीच मार्केट बंद झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट इथे 5 मिनिटांमध्ये आलेलो आहे आणि इथेच आपण ॲनालिसिस करतोय. सकाळच्या वेळेला आपली ही निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी दिसली. मार्केट कंटिन्युअसली आपल्याला खाली येताना दिसलं. प्रिव्हियस हाय जे होते ना मार्केट त्याला ब्रेकच करत नव्हतं, कंटिन्युअसली खाली यायचं बघा, तुम्हाला दिसेल. आणि हा एक झोन बघा, ह्या झोनमध्ये तर खूप वेळ घालवला मार्केटने. म्हणजे 12 वाजेपासून तर जवळजवळ आपलं ट्रेडिंग सेशन बंद होईपर्यंत मार्केटने ह्याच रेंजमध्ये वेळ घालवला. या छोट्याशा रेंजमध्ये आपण म्हणू शकतो ही पण जवळजवळ 40 पॉईंटची रेंज होते, फक्त 40 पॉईंटची. खाली एक सपोर्ट होता आपल्यासाठी 24,950चा, हा एक सपोर्ट होता. आणि हा एक रेजिस्टन्स बनलेला होता मार्केटसाठी. 25,000ची लेवलच ही मार्केटसाठी नंतर रेजिस्टन्स बनली. बघा या ठिकाणी प्राईसची काय ॲक्टिव्हिटी व्हायची तुम्हाला लक्षात येईल. मार्केटवरती बाउन्स घ्यायचं पण पुन्हा शॉर्ट व्हायचं. पुन्हा या ठिकाणी बघा मोठी कॅन्डल बनली पण ह्या रेजिस्टन्सच्या वरती गेलीच नाही ती. पुन्हा मार्केट खाली आलं. नंतर एक स्पाईक मारलेला होता 3 वाजता आणि मार्केट जवळजवळ तिथंच बंद झालेलं होतं. पण चार्ट जर बघितला ना तुम्हाला एकदम समजायला सोपं असणार आहे. बघा हे जे स्ट्रक्चर इथे बनलेलं आहे ना आजच्या दिवशी, तुम्हाला हा चार्ट एकदम समजायला सोपा जाणार आहे. ही जी प्रायजेक्शन होते इथे तुम्हाला समजायला सोपी जाणार आहे. इथे प्राईस काय करायची, एका ट्रेंड लाईनला फॉलो करायची. बघा इथे हे निगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय, लोअर हाय लोअर लोज, लोअर हाय लोअर लोज असं जे स्ट्रक्चर असतं ना हे केव्हा बनतं, जेव्हा प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये असते. मग आता या ठिकाणी बहुतेक जण असं पण करत असणार की मार्केट आता खाली येतं आहे ना तर प्रत्येक दिवशी ते काय येतं, बाउन्स घेतं. बरोबर आहे, मग आपण काय करूया, कॉल ऑप्शन बाय करूया. करतात बहुतेक व्यक्ती असं करतात. पण मी सांगत असतो नेहमी तुम्हाला आपण ट्रेंडला फॉलो करायचं आहे. मला वाटतं आहे ना ट्रेंड निगेटिव्हच आहे. जोपर्यंत मला रिव्हर्सलचं साईन दिसतच नाही तोपर्यंत मी अप ट्रेंडमध्ये नाही, आपण काय डाऊन ट्रेंडमध्ये. आता ते रिव्हर्सलचं साईन आपल्याला कुठे दिसू शकतं, ह्या लेवलच्या वरती. कारण की मार्केटने इथे वेळ तर घालवलाच आहे. इथे बघा ह्या लेवलच्या दरम्यान इथे वेळ घालवलेलाच आहे. ही लेवल लक्षात येईल तुमच्या 25,000ची. याच्यावरती जेव्हा उद्या ट्रेड करायला लागेल आपण म्हणणार की 5 मिनिटांमध्ये हे स्ट्रक्चर चेंज झालं. लॉंगर टाईम फ्रेममध्ये बघा तुम्हाला सेम स्ट्रक्चर दिसणार, बुलिशच आहे. हे फक्त काय इंट्राडेसाठी होतं. इंट्राडेमध्ये फक्त ही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली आजच्या दिवशी 5 मिनिटांमध्ये.
आपल्यासाठी एकदम लेवल सुटसुटीत आहे, तुम्हाला चार्ट समजायला सोपा आहे. इथे जास्त लेवल पण नाही आपल्यासाठी, समजलं ना. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, आता उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, काय काय संभावना आपण जोडू शकतो. मार्केटने 25,000च्या वरतीच थांबायला पाहिजे. फ्लॅट ओपन झालं तर इथे कंटिन्युएशन करायला पाहिजे मार्केटने. जसं ही जी प्राइजेक्शन बनत होती ना, ही दिसते तुम्हाला, इथून मार्केट वरती गेलेलं, इथे खाली आलं. जर इथे फ्लॅट ओपन झालं आहे तर इथे त्याने कंटिन्युएशन करायला पाहिजे. इथे आपल्याला ट्रेंड ओळखायचा मार्केटचा, की मार्केट इथे हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन तयार करतं आहे का. ही जी लेवल दिसते तुम्हाला 25,030ची, ह्या लेवलच्या वरती जातं आहे का. हा एक झोन तुम्हाला दिसेल बघा इथे. हे रिजेक्शन पण इथे झालेलं होतं, ज्या ठिकाणावरून मार्केटने ब्रेकडाऊन दिलेला होता त्या ठिकाणावरूनच एक रिजेक्शन आलं. ही प्राइजेक्शन समजायला तुम्हाला सोपी जाणार. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन झालं, 25,030च्या वरती जर सस्टेन व्हायला लागलं तर पुन्हा डे हायपर्यंत जाऊ शकतं, आजच्या 25,078पर्यंत. हा मार्केटसाठी रेजिस्टन्स बनणार उद्यासाठी. म्हणजे काय होणार इथे, ट्रेंड रिव्हर्सल, आपण याला म्हणणार ट्रेंड रिव्हर्सल. जेव्हा पण प्राईज आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करायला लागते, त्याच्यावरती थांबते, तेव्हा ते फॉर्मेशन काय होत असतं, मग चेंज होत असतं. हे फॉर्मेशन मग आपल्याला इथून असं चेंज होताना दिसेल आणि निफ्टी आपल्याला इंट्राडेमध्ये अप ट्रेंडमध्ये जाताना दिसणार, अप ट्रेंड. मग त्यासाठी लेवल तीच येते, कोणती, 25,000ची, की मार्केटने थांबायला पाहिजे 25,000च्या वरती. असं नको व्हायला की 25,000च्या खाली यायला लागलं, मग असं स्ट्रक्चर चार्टवरती तयार होऊ शकत नाही, समजतं ना. म्हणजे काय, हा एक सपोर्टच आहे अजूनपर्यंत आपल्यासाठी, आता उद्यासाठी. ठीक आहे, आज तर ब्रेक झालेला होता, हा सपोर्ट इथे काय झालेला होता, ब्रेक, नंतर हीच लेवल रेजिस्टन्स बनली. आता मार्केट जर उद्या थोडंसं फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह ओपन झालं तर ही लेवल आपल्यासाठी बनणारी सपोर्ट. खूप छान स्ट्रक्चर आहे, चार्ट एकदम दिसायला पण छान आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला प्राईस फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजू शकतं, की मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं गॅप ओपन झालं, समजा सुरुवातीला आलं पण खाली इथे, तर ते इथे बाउन्स घेऊ शकतं, मग बाउन्स घेऊन वरती जाऊ शकतं. त्यासाठी कोणती लेवल क्रॉस करावी लागेल मार्केटला, 25,030ची, ही लेवल क्रॉस करावी लागेल. याच्यावरती गेलं मार्केट की आपल्याला बरोबर ते डे हायपर्यंत जाताना दिसणार, 25,078पर्यंत. ही लेवल पण ब्रेक झाली तर पुढच्या लेवल मार्केटमध्ये येत जाणार. मग मार्केट वीक आहे का नाही, मार्केट स्ट्रॉंगच आहे. हे फक्त आजच्या दिवशी आलेलं होतं मार्केट खाली. जर तुम्ही बघितलं ना, चार्टचं जर ऑब्झर्वेशन केलं, जवळजवळ मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालेलं जवळजवळ तिथेच क्लोज झालेलं आहे, जास्त डिफरन्स पण नाही पॉईंटचा. 25,010वरती मार्केटचा क्लोज आहे आणि 25,030ला मार्केट ओपन झालेलं होतं. ही एक लेवल काय होती, म्हणजे आजचा ओपन जर बघितला 25,030, हा मार्केटचा ओपन, आणि क्लोज जर बघितला ना 25,010चा आहे, हा काय मार्केटचा आजचा क्लोज आहे. 20 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे इथे बनणारी कॅन्डल कशी झाली, एक प्रकारे अशी झाली, अशी कॅन्डल इथे डेलीमध्ये तयार झालेली. डिफरन्स नाही एवढा, जिथं मार्केट ओपन झालं तिथंच क्लोज, एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण, इंडिसिसिव्ह. त्यामुळे मार्केट वीक नाही आपलं. इंट्राडेमध्ये मार्केटमध्ये ना उतार चढाव जास्त होत असतात. या लेवल ज्या असतात ना, यावरती काम करत चला, बरोबर, लेवलवरती काम करत चला, आणि मार्केटचा ट्रेंड, त्या ट्रेंडसोबतच आपण जायचं. सकाळी लाईव्हवरती पण मी दीपक फर्टिलायझरचा स्टॉक लावलेला होता. सकाळी बघा किती छान स्ट्रक्चर बनलेलं होतं, पण नंतर ट्रेंड बेंड झाला. तो स्टॉक नंतर 5 मिनिटांमध्ये आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसला. हेच ओळखायचं आहे चार्टवरती. इंडिकेटर लावत बसण्यापेक्षा हे जे चार्ट असतात ना, तुम्हाला ते समजले पाहिजे, त्यांचं रीडिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, की बायर सेलरची ॲक्टिव्हिटी कोणत्या लेवलवरती काय होऊ शकते. मग त्यानुसार तुम्ही रिस्क रिवॉर्डला फॉलो करायचं असतं आणि काम करायचं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने या अशी प्राइजेक्शन आपल्याला उद्या मार्केटमध्ये इथे बघायला मिळू शकते. किंवा मार्केटने जर हा सपोर्ट ब्रेक केला, समजा गॅप अप किंवा फ्लॅट ओपन झालं, पुन्हा मार्केट जर 25,000च्या खाली गेलं तर मग इथे थोडं वीक होऊ शकतं. वीक झालं तर खाली एक सपोर्ट असणार पुन्हा 24,950चा, जो मी तुम्हाला काल पण म्हटलं होतं. हा मार्केटसाठी काय असेल, सपोर्ट. म्हणजे 51 पॉईंटने मार्केट थोडं खाली येऊ शकतं मग इथून. मग नंतरचा सपोर्ट कोणता असेल, 24,900चा, हा एक सपोर्ट असणार. मार्केटच्या खाली जर स्लिप झालं, आलं खाली, तर 24,950 हा मार्केटसाठी असणार पहिला सपोर्ट, आणि 24,900 ही लेवल मार्केटसाठी असणार आहे दुसरा सपोर्ट. ह्या लेवल मग मार्केटसाठी काम करणार. इथे आपण प्राईसची ॲक्टिव्हिटी बघितली पाहिजे, की प्राईस या ठिकाणी बाउन्स घेते की त्या सपोर्टला ब्रेक करून पुन्हा खाली जाते, ती ॲक्टिव्हिटी बघायची. बाकीचे सेक्टर पण जर बघितले आजच्या दिवशी तुम्हाला निगेटिव्हच दिसले, बरोबर ना. ऑटो पण बघा, ऑटो सेक्टर पण निगेटिव्ह होतं. त्यानंतर मिड कॅप इंडेक्स पण बघा, मिड कॅप तुम्हाला निगेटिव्ह दिसलं. त्यानंतर स्मॉल कॅपमध्ये पण आज सेलिंग होती, स्मॉल कॅपमध्ये पण. बँक निफ्टी पण बघा फ्लॅटमध्येच बंद झालेली.
म्हणजे एवढी काही बाईंग नव्हती मार्केटमध्ये आजच्या दिवशी. कोणत्याच इंडेक्समध्ये बाईंग झाली नाही आजच्या दिवशी. सर्व जवळजवळ काही निगेटिव्हमध्ये तर काही फ्लॅटमध्येच बंद झालेले होते. ठीक आहे, होतं काही वेळेला असं. आता आपलं कसं असतं ना की एखादा स्टॉक बाय केला समजा आपण, तर आपल्याला काय वाटतं की मार्केट आजच्या दिवशी वरतीच गेलं पाहिजे, तो स्टॉक वरतीच गेला पाहिजे. असं होणार नाही. हे बघा, मार्केट आजच्या दिवशी वरती गेलेलं आहे, काही दिवस ते खाली येऊ शकतं, बरोबर आहे. पुन्हा ते वरती गेलं, काही वेळेला ते पुन्हा पॉज पण घेऊ शकते, एखाद दिवस किंवा 2 दिवस घेऊ शकतं, पुन्हा ते रेंजला ब्रेकआउट करणार, पुन्हा ते साईडवेज होणार. असं मार्केटचं स्ट्रक्चरच असतं. ते प्रत्येक दिवसाला नाही जाणार वरती. अशी ॲक्टिव्हिटी होताना आपल्याला दिसेल काही दिवस. घाबरून नसतं जायचं यामध्ये की आज मार्केट खाली आलेलं आहे म्हणजे आपल्या मार्केटमध्ये विकनेस आला आणि आपलं मार्केट क्रॅश झालं, असं काही नसतं. समोर ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहे ना, त्यांचा अभ्यास करायचा आहे तुम्ही, समजलं, त्यांचा अभ्यास करायचा. कोणावरती विश्वास ठेवू नका. न्यूज बघतात तुम्ही, मार्केट झालं क्रॅश. काय क्रॅश झालं मार्केट आपलं 25,000वरती. कोणतं क्रॅश झालं? स्ट्रॉंग आहे मार्केट. एक दिवस सेलिंग आली, काय झालं मार्केटमध्ये? येणार. प्रॉफिट बुकिंग पण असते. आता मिड कॅप इंडेक्स एवढा वरती गेलेला आहे, कंटिन्युअसली वरती जातो इंडेक्स, त्यामध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग येणारच ना. त्या इंडेक्समध्ये असलेले स्टॉक जे असतात त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येणारच आहे. मग प्रॉफिट बुकिंग आली म्हणजे तो इंडेक्स पण खाली येणारच आहे. थोडं निगेटिव्ह होऊ शकतो इंडेक्स. आणि तुम्ही बघताय जो पण डिप येतोय त्यामध्ये बाईंग येत जाते आपल्या मार्केटमध्ये. आपलं मार्केट थोडंच वीक आहे, मग बाईंग येतेच आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास ठेवायचा, ठीक आहे. आणि मार्केटमध्ये काम करताना स्टॉप लॉसला विसरूच नका. इंट्राडेमध्ये काम करा. इंट्राडेमध्ये तुम्ही काम करत असाल इक्विटीमध्ये, ऑप्शनमध्ये तर करू नका. करत असाल तर स्टॉप लॉसचा वापर करायचा आहे. मनात स्टॉप लॉस तर पकडूच नका. मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो. मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. मार्केटमध्ये मी बुलिश आहे, अचानक मार्केटमध्ये ना अशा मोठ्या कॅन्डल बनतात, अशा मोठमोठे कॅन्डल बनतात, काही होऊ शकतं मार्केटमध्ये. मग आपला लॉस किती घ्यायचा आपल्याला ते आपण ठरवायचं असतं. असं नाही की मला लॉस घ्यायचा, मला स्टॉप लॉस लावायचा होता 500 रुपयांचा आणि तो 500 रुपयाचा लॉस होऊन बसायचा 5,000. त्याचा फायदा असतो का? काही फायदा नसतो. मग तुम्ही लॉस जास्त करतात आणि प्रॉफिट कमी घेतात. मग तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर नक्की लावली पाहिजे. तर आजचं ॲनालिसिस एकदम सुटसुटीत होतं, चार्ट एकदम सुटसुटीत होता, त्यामुळे आपल्याला सांगण्यासाठी पण जास्त वेळ लागला नाही, ठीक आहे. तर माझ्या मते प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. तुम्ही लाईक पण करत नाही आणि कॉमेंट पण जास्त करत नाही. व्हिडिओला कॉमेंट पण करायची सर्वांनी, ठीक आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. अशा व्यक्तींपर्यंत शेअर करा की त्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे, त्यांना गॅम्बलिंग करायची नाही आहे, प्रॉपर टेक्निकलचं नॉलेज घ्यायचं आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.